हॅलो सगळ्यांना मनापासून नमस्कार. मी समृद्धी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते समृद्धी सिंपल लाईफमध्ये. आणि आज एकदम मस्त रेसिपी आणली आहे मी. तर बघून कळत असेल की हे आहे पन्ह. भरपूर गरमी आहे आत्ता UAEमध्ये आणि गरमी कमी होणारी नाही, आता वाढत जाणारी आहे. आणि त्याच्यासाठी एकदम खास उपाय म्हणजे पन्ह आहेत, छान थंडगार पन्ह. आता याच्यासाठी मी काय केलं आहे तर मी 1 किलो कैऱ्या घेऊन आली होती. आता हे कैऱ्यांवरती बघा, हे चिकाचे डाग आहेत. कैरी खराब नाही, अगदी दाबून बघून मी आणल्या होत्या. छान कडक अशा कैऱ्या 1 तास 2 तास पाण्यात भिजत ठेवल्या आणि मग त्यांना वरतून सोलून घेतलेलं आहे. कैऱ्यांचं वरचं कवर काढून घ्यायचं. आता काही लोक अख्ख्या शिजत घालतात किंवा असेच तुकडे करून घालतात, तर मी वरून सोलून घेतलेल्या आहेत कैऱ्या आणि त्यांचा जो कैरीचा जो गर असतो तो सगळा काढून घेतलेला आहे. यातली एक कैरी बघा अशी अगदी हिरवी कंच होती, पण ती थोडीशी पिवळी पडली होती, म्हणजे अजून 2 दिवस ठेवली असती तर पिकली असती. आता सगळा गर काढून घेतलेला आहे मी आणि पूर्ण जो म्हणजे कोय असते ना आपली कैरीची, त्याच्यावरती पण भरपूर गर असतो, तो सगळा काढून घ्यायचा मस्त अगदी. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला पन्ह बनवता येतं. आता कैरी जितकी आंबट असेल तितकं आपल्याला साखर गूळ जे वापरणार ते जास्त लागणार आहे. तर मी इथे गूळ वापरून करणार आहे. बारीक तुकडे करून घेतले होते मी सगळ्या कैरीचे आणि मग ते मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकले आणि कुकरला त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. पाणी कशासाठी तर ब्लेंडिंगसाठी पण आपल्याला लागतं. तर मी इथे 2 कप पाणी घातलेलं आहे आणि मस्त झाकण ठेवून कुकरमध्ये शिजवून घेतलं. आता इथे हा गूळ घेतलेला आहे, अर्धा किलो गूळ आहे. तर गूळ आहे ना पूर्ण असा चाकूनीच मी बारीक करून घेतलेला आहे. हे बघा मस्त गूळ छान बारीक असा करून घेतला आहे. आणि पुढची तयारी आता 2 कुकरला शिट्ट्या काढल्या ना की छान कैरी बघा, एकदम पल्प काढून घेतला होता ना आधीच, त्याच्यामुळे खूप मस्त मऊ मऊ अशी शिजली होती कैरी. थोडंसं कैरीमध्ये आता पन्ह्यामध्ये टाकायला पुदिना वगैरे असे बरेच मसाले बनवू शकतो, पण बेसिक अगदी म्हणजे जिरं हे असलंच पाहिजे त्याच्यामध्ये. तर मी जिरं 2 चमचे घेतले आणि ते कढईमध्ये भाजून घेतलं. इकडे बाजूला मिक्सरमध्ये सगळा पल्प घेतला, जेवढं पाणी होतं ना त्याच्यामध्ये ते सगळं टाकून, आणि एक्स्ट्रा पाणी नाही टाकले, जे शिजवताना होतं तेच मिक्सरला लावून घेतला आहे पल्प. आता सगळा जो पल्प आहे शिजवलेला तो एका कढईत घेतला आणि त्याच्यामध्ये मी गूळ टाकला. तर कैरी 1 किलो होती आणि आंबट होती, मग त्याच्यामध्ये अर्धा किलो पूर्ण गूळ मी घालून घेतलेला आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर टाका, पण गुळाने खूप छान टेस्ट येते आणि थोडेसे अजून एक्स्ट्रा हेल्थ बेनिफिट्स. आणि हे सगळं काय करायचं आपल्याला मिक्स करून छान असं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं आहे त्यापेक्षा थोडं घट्ट झालं पाहिजे, म्हणजे ते आपण फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकवू शकतो. मग 1-2 महिनेसुद्धा फ्रीजमध्ये आरामात राहतं. जिऱ्याची पूड करून घेतली होती, तीसुद्धा ॲड केली. यावेळेला तुम्ही थोडं हवं असेल तर काळी मिरी, तिखट मसाला, पुदिना पावडर असं सगळं ॲड करू शकता. पण इतक्या बेसिक इन्ग्रेडियंटमध्ये सुद्धा पन्ह अतिशय सुंदर होतं. मग नुसतं त्याच्यात पाणी टाकून मिक्स केलं की छान तयार होतं. त्याची चवही उत्कृष्ट लागते. छान शिजवून घेतलं आहे ते आणि बघा असं घट्ट झालं आहे. थंड झालं की ते अजून थोडं घट्ट होईल, त्याच्यामुळे एकदम खूपच घट्ट असं करायचं नाही आहे. थंड झाल्यानंतर कन्सिस्टन्सी बघा त्याची कशी जॅमसारखी अशी छान आलेली आहे. तरी मस्त पोरिंग कन्सिस्टन्सी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही तुम्हाला ॲडिशनल मसाले ॲड करायचे असतील तर मी मध्ये थोडंसं सेंधव मीठ असतं ना ते टाकलेलं आहे, पण ते क्लिप मिस झालेली आहे. ओके, तर मीठ टाकायचं आहे आपल्याला, मीठ टाकायला विसरायचं नाही आहे. हे बनवताना आता मी हे सगळं प्लास्टिकच्या बॉटलमध्ये स्टोअर केलं, कारण लगेचच संपणार आहे आमच्याकडे आठवड्याभरातच. जास्त तुम्हाला ठेवायचं असेल तर काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करू शकता. ही बघा एवढी बॉटल 1 किलोची बॉटल आहे, ही अर्धी अधिक भरलेली आहे. आता ही बॉटल मी अशी फ्रीजमध्ये ठेवून देणार, म्हणजे ते पल्प छान गार होतो. ह्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला वगैरे ॲड करू शकता. ऐनवेळी बनवताना त्याच्यात लिंबू वगैरे पिळून घालू शकता. पण हे असंच अगदी जसं बनवलेलं आहे ना, म्हणजे शिजवलेली कैरी, त्याच्यात थोडंसं जिरं पावडर, गूळ आणि मीठ एवढ्याच याच्यामध्ये ते अतिशय उत्कृष्ट चविष्ट होतं. आता याच्यामध्ये मी 3 छोटे चमचे घेतलं आहे, छोटाच ग्लास आहे, आणि त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड केलेलं आहे. आणि थंड पाणी ॲड करून मिक्स केलं की झालं आपलं तयार. मार्केटमध्ये सुद्धा काही सॅशे मिळतात बघा, तेही आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि सुंदरसं आपलं असं एक शरीराला थंडावा देणारं असे ड्रिंक आहे. वाताचा नाही, पित्ताचा वगैरे त्रास होतो आपल्याला उन्हाळ्यामध्ये,
आणि इकडे तर खूप UAEला खूप जास्त गरमी असते, खूप जास्त उन्हाळा असतो, तर अशावेळी हे ड्रिंक खूप उपयोगी पडणारं आहे. तर तुम्ही असे काही याचे काही फ्लेवर बनवू शकता. आणखीन याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर वगैरे ॲड करून जलजिरा मिळतो मार्केटमध्ये, ते सुद्धा याच्यामध्ये एक सॅशे आपण ॲड करून बनवू शकतो. आता अशी अगदी सिंपलची रेसिपी आहे, पण उन्हाळ्यासाठी खास गुणकारी रेसिपी आहे आणि तुम्ही 2 महिने तर आरामात फ्रीजमध्ये याला स्टोअर करू शकता. तर नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर मला कमेंट करून सांगा.